नालासोपाऱ्याच्या संकेश्वर नगर येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप. 10 मिनिटांच्या पावसाने रस्ते झाले जलमय. नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या ठिकाणी 5 शाळा असून विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. अनेकदा वाहनांमध्ये पाणी जाऊन वाहने बंद पडत आहेत. येथील चंद्रेश पूजा सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच येथील दुकानात पाणी शिरल्याने दुकानदार पाणी काढण्यात व्यस्त आहेत. ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात, नालासोपारा. इथे मी जवळजवळ 20-22 वर्षापासून राहतोय संकेश्वर नगर मध्ये. अनेक वर्षापासून इथे लोकांची मागणी आहे. पाऊस पडल्यापासून 10 मिनिटात पाणी फुल होतंय. गटार पाणी घेत नाहीये. राजकारण्यांना वेळोवेळी निवेदन देऊन त्यांना इथे बोलवून स्वतः आमदार, खासदार, नगरसेवक इथे स्वतः येऊन काही उपाय काढत नाहीये त्याच्यावर. इथे 5 शाळा आहेत मॅडम अवेलेबल. 5 शाळा आहेत, लहान मुलं आहेत, गटार उघडी आहेत. कित्येक लोक त्या गटारामध्ये पडतायत पण कोणाचाही लक्ष नाही. राजकारणी मस्तावलेले आहेत, अधिकारी मस्तावलेले आहेत. नुसतं टेंडर मध्ये पैसे खाणं हे त्यांचा एकमेव धंदा आहे त्यांचा. बाकी काही नाही. कामाच्या नावाने बोंबाबोंब. रस्त्यांची हालत बघा, गटार उघडी आहेत. 10 मिनिटं पाऊस लागलाय. मोजून घड्या लावून 10 मिनिटं तुम्ही उभे राहा इथे आणि बघा गटार पाणी घेतय का. म्हणजे तुम्ही कामं कसली करता, लोकांची, जनतेची कामं कसली करता मला सांगा. अशी हालत आहे इथे. पूर्ण परिसर पाण्याने अगदी 10 ते 15 मिनिटं तुम्हाला तळमळ दिसेल. याच्यावर काही उपाय तोडगा निघत नाहीये. कित्येक वर्षांची लोकांची मागणी आहे. लहान मुलं, चिखल. आता तुम्ही इथून गेलात की जवळजवळ इतकं डोंगावर चिखल इथं दिसेल. तर तुम्ही करताय काय राजकारणी म्हणून, हे माझं म्हणणं आहे. मेरा नाम भगवती प्रसाद जोशी है। उम्र मेरी 84 की है। अभी ये बारिश में जाना आना कितना प्रॉब्लम होता है। आप देखिए क्या पानी भर गया है। म्यूनिसिपैलिटी को व्यवस्थित काम करना चाहिए। इसमें देशभक्ति होनी चाहिए। पैसा खाने वाली वृत्ति नहीं है। करोड़ों रुपया इसके पीछे खर्चा होता हुए भी काम नहीं हो रहा है। काम होना चाहिए, देशभक्ति होनी चाहिए, बस मेरा ये कहना है। हा बघा, हा जो गेले 30-35 वर्षापासून सत्तेमध्ये बसलेले होते सत्ताधिकारी, हा जो विकास आहे हा बहुजनचा काही 0% आहे. प्रत्येक वर्षी या गाळानगर परिसरामध्ये मी ये जा करत असतो. एक अर्धा तास, पाऊण तास पाऊस पडला की कमीत कमी एक दिवस इथलं पाणी निघत नाही. आणि हे दुखणं जे आहे वसई विरारकरांचं, हे कधीही जाणार नाही जोपर्यंत महापालिकेमध्ये सक्षम सत्ताधिकारी, नगरसेवक बसत नाही तोपर्यंत हा जो विकास आहे हा होणार नाही. त्यासाठी आपल्याला महापालिकेमध्ये सत्ता कायापालट ही केलीच पाहिजे. धन्यवाद.